नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 7 स्किल्स बघणार आहे जे प्रत्येक इंजिनिअरला त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर खूप महत्त्वाचे असतात। जर का तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर मास्टर्स करणार असाल किंवा तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर एखादा बिझनेस सुरू करणार असाल किंवा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये तुम्ही एक करियर डेव्हलप करणार असाल, ह्या स्किल्सचं खूप जास्त महत्त्व आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिलं स्किल आहे प्रेझेंटेशन स्किल्स। आता याचा अर्थ काय होतो की जेव्हा पण तुम्ही एखादा प्रेझेंटेशन देणार असतं तुमच्या क्लायंटला किंवा तुमच्या टीमला, तर त्यावेळी तुम्ही एक तुमची आयडिया क्लिअरली कम्युनिकेट करणं आणि तुमचे जे स्किल्स आहेत ते चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि जर का तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जाणार असाल तर बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्या इन्व्हेस्टरला तुमची आयडिया पिच करणं खूप महत्त्वाचं असतं। त्यासोबतच जर का तुम्ही तुमच्या मास्टर्ससाठी अप्लाय करत असाल तर प्रत्येक युनिव्हर्सिटीला तुम्हाला तुमचं एक प्रेझेंटेशन द्यावं लागतं, तुमचा थिसिस दाखवायला लागतं, तुमचा एक प्रोजेक्ट दाखवायला लागतो। ते चांगल्या पद्धतीचं असणं खूप महत्त्वाचं असतं। तर प्रेझेंटेशन स्किल खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं जर का तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ करायची असेल। पर्सनली माझ्या करिअरमध्ये मला बरेचसे प्रेझेंटेशन द्यायला लागले, ज्यामुळे माझ्या क्लायंटसोबत आणि माझ्या टीमसोबत एक चांगलं रिलेशन डेव्हलप झालं। दुसरं स्किल आहे ज्याला म्हणतात की इन्फॉर्मेशन लिटरसी। आता याचा अर्थ काय होतो तर आजकालच्या काळात डेटा हे खूप महत्त्वाचं टूल आहे आणि त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन शोधणं, ती फाइंड आउट कशी करायची ते माहिती असणं आणि ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्याचा यूज कसा करायचा हे माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं। तर त्यासाठी आपण काय करतो, एखादा बुक वाचतो किंवा एखादं आर्टिकल वाचतो किंवा आपण एखादं गुगल सर्च किंवा ChatGPTवरती सर्च करून ही इन्फॉर्मेशन मिळवतो। तर आपल्याला कॉलेजमध्ये काय सवय असते की बाबा एखादी डेफिनेशन पाठ करायची किंवा एखादा फॉर्म्युला रट्टा मारून पाठ करायचा आणि एक्झाममध्ये लिहून टाकायचं। तर जेव्हा पण आपण एखाद्या जॉबमध्ये काम करत असतो तर एखादी इन्फॉर्मेशन फाइंड आउट करणं आणि त्याचा आपला वापर करणं एखाद्या जॉबमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं। त्यासोबतच जर का तुम्ही एखादा बिझनेसमध्ये जात असाल तर बिझनेससाठी तुम्हाला एक मार्केट स्टडी करणं महत्त्वाचं असतं आणि त्या मार्केट स्टडीचा तुम्ही वापर तुमच्या जॉबमध्ये करणं महत्त्वाचं असतं। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या असतात जर का तुम्ही इन्फॉर्मेशन लिटरसीबद्दल जास्त प्रिपेअर असाल तर। तिसरं स्किल आहे ज्याला म्हणतात की क्रिएटिव्ह थिंकिंग। आता ॲज अ इंजिनियर आपल्याला एकच काम असतं की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि बऱ्याचशा वेळा आपल्याला एखादा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो ज्याबद्दल बऱ्याचशा लोकांना आयडिया येत नाही किंवा हे कसं सॉल्व्ह करायचं आणि आपल्याला कमीत कमी एफर्टमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो। तर त्याच्यासाठी काय करायचं की एखाद्या कंपनीनं हॅकेथॉन ऑर्गनाईज केले असतील किंवा एखादी इंटर्नशिप तुम्ही करा किंवा एखादा असा रिसर्च प्रोजेक्ट करा ज्यामुळे तुमची क्रिएटिव्ह थिंकिंगची ॲबिलिटी जास्त इम्प्रूव्ह होईल। आणि अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये कॉम्पिटिशन्समध्ये जर का तुम्ही पार्टिसिपेट करत राहिला तर तुमची क्रिएटिव्ह थिंकिंगची ॲबिलिटी जास्त इम्प्रूव्ह होत राहते। तर हे स्किल जेवढे जास्त तुम्ही इम्प्रूव्ह करत राहाल तेवढं तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जास्तीत जास्त ग्रो होत राहता। चौथं खूप महत्त्वाचं स्किल आहे ज्याला म्हणतात की पब्लिक स्पीकिंग स्किल। आता हे स्किल एवढं महत्त्वाचं आहे आणि हे स्किल बऱ्याचशा इंजिनिअरमध्ये आपल्याकडे बघायला नाही मिळत, ज्यामुळं बऱ्याचशा इंजिनिअर्सला त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर जॉब मिळत नाही। कारण की जेव्हा आपण इंटरव्ह्यू अटेंड करतो त्यावेळेस काय बोलायचं आणि किती बोलायचं हेच कळत नाही। तर आपण काय करतो की या इंटरव्ह्यू अटेंड करताना थरथर कपाळ चालू होतो, काय बोलायचं काय कळत नाही। तर मग ह्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी एक पब्लिक स्पीकिंग स्किल आपल्याकडे चांगलं असणं गरजेचं असतं। आता हे पब्लिक स्पीकिंग स्किल ह्याचा अर्थ असा नाही की एखाद्या मोठ्या ऑडियन्स समोर जाऊन तुम्हाला भाषणं ठोकायचे। ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमची जी आयडिया आहे, जी तुमची इन्फॉर्मेशन आहे तुम्ही क्लिअरली सांगता आली पाहिजे की बाबा तुम्हाला काय बोलायचं नक्की, तुम्हाला काय सांगायचं आहे ते समोरच्याला कळलं पाहिजे, तुम्हाला तुमचं कॉन्व्हर्सेशन चांगलं फ्लो करता आलं पाहिजे। ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं असतं आणि ह्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कस्टमरसोबत, तुमच्या क्लायंटसोबत, तुमच्या इंटरव्ह्यूसोबत चांगला रॅपो डेव्हलप करू शकता, चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करू शकता आणि तुमच्या करिअरमध्ये ग्रो होऊ शकता, तुमचं करिअर सुरूही करू शकता। पाचवं खूप महत्त्वाचं स्किल ज्याला म्हणतात की ॲनालिटिकल स्किल्स। आता याचा अर्थ काय, जेव्हा पण आपण इंजिनिअरिंग कंप्लीट करतो त्यावेळेस आपल्याला नंबरसोबत चांगलं असणं आणि आपले ॲनालिटिकल स्किल्स चांगले असणं हे एक्सपेक्टेड असतं। आणि जेव्हा पण आपण एखादा जॉब सुरू करतो त्यामध्ये आपल्याला डेटा ॲनालिसिस करावं लागतं, काहीतरी डेटाबद्दलचं आपल्याला रिसर्च करावं लागते, डेटाचं आपल्याला समरी कन्क्लूड करावं लागते। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमणं खूप गरजेचं असतं। तर त्यासाठी आपल्याला एक्सेल किंवा गुगलचे शीट्स हे चांगल्या पद्धतीने जमणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे आपल्याला ॲप्टिट्यूड स्किल आणि लॉजिकल रिझनिंग चांगलं असणं खूप गरजेचं असतं आणि जर का हे स्किल आपण चांगलं डेव्हलप केलं तर आपण आपल्या करिअरमध्ये जास्त ग्रो होऊ शकतो। तर लास्टच्या 2 स्किल्सकडे जाण्याच्या आधी जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आतापर्यंत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। 6वं खूप महत्त्वाचं स्किल आहे ज्याला म्हणतात की रिटर्न कम्युनिकेशन स्किल। आता याचा अर्थ काय होतो की जेव्हा पण आपण आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला आपला रिझ्युमे क्रिएट करावा लागतो, आपलं कव्हर लेटर क्रिएट करावं लागतं, त्यासोबतच आपल्याला आपले वर्कचे सॅम्पल दाखवायला लागतात। तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं रिटर्न कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं खूप गरजेचं असतं। त्यासोबतच जेव्हा आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करतो त्यानंतर आपण एखाद्या जॉबमध्ये लागल्यानंतर आपल्याला बरेचसे रिपोर्ट तयार करावे लागतात, जसं की प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, टेक्निकल रिपोर्ट असेल, रिसर्च पेपर असतील किंवा तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर जर का बिझनेसमध्ये जाणार असाल तर बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला जे फंडिंग प्रपोजल असतात ते पण तुम्हाला क्रिएट करावं लागतात। ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचं एक रिटर्न कम्युनिकेशन चांगलं असणं गरजेचं असतं। त्यासोबत जेव्हा पण तुम्ही जॉबमध्ये लागता तेव्हा तुम्हाला बरेचसे ईमेल लिहायला लागतात, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ईमेलमध्ये लिहिण्यासाठी एक प्रोफेशनल लँग्वेज येणं आणि चांगलं रिटर्न कम्युनिकेशन स्किल असणं खूप गरजेचं असतं। तर
ह्या स्किलवरती जेवढं लवकरात लवकर आपण चांगली कमांड करेल तेवढं लवकरात लवकर आपण चांगले ग्रो होऊ शकतो. तर ह्या स्किलला जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स देणं खूप गरजेचं असतं जर का आपल्या करिअरमध्ये आपल्याला सुरुवात करायची आणि आपल्याला तिथं ग्रो व्हायचं. सातवं शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं स्किल ज्याला म्हणतात की सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग स्किल्स. तर आजकालच्या काळामध्ये ChatGPTचा यूज जास्त होतोय आणि एआयचा बूम जेवढा जास्त होतोय तेवढा आपल्याला प्रोग्रामिंग जास्त जमणं खूप गरजेचं. अदरवाईज आपण एआय सोबत रिप्लेस होऊ शकतो. तर जेवढं लवकरात लवकर आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर एखादं सॉफ्टवेअर स्किल आणि एखादं प्रोग्रामिंग लँग्वेज येईल तेवढं खूप महत्त्वाचं असतं. ज्या पण डोमेनमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल त्या डोमेनबद्दलची इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त असणं आणि त्या डोमेनमध्ये कोणतं प्रोग्रामिंग स्किल यूज करतात त्याबद्दल शिकणं खूप गरजेचं असतं. तर हे स्किल जेवढं लवकरात लवकर आपण शिकेल त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या स्किल्स तुम्हाला जर का युजफुल वाटले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.